स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतिदिन महाराष्ट्रात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला। दरम्यान महाड तालुक्यात प्रत्येक गावागावात शिवसेनेमध्ये 2 गट तयार झाले असता दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या ठिकाणी हा स्मृतिदिन साजरा करण्यात आला। आधी मंडप घालण्याच्या वादावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले होते। एकमेकांविरोधात घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली। घटनास्थळी पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला। तर काल शिंदे गटाकडून आमदार भरत गोगावले, युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महाडमध्ये रॅली काढत घोषणाबाजी केली आणि स्मृतिदिन साजरा केला। तर ठाकरे गटाकडून देखील घोषणाबाजी करत आरोप प्रत्यारोप करण्यात आले। त्यांना कळालं की आता आपलं काही खरं नाही, तसे त्या लोकांनी पळताना पाय तिथनं काढायचं काम केलं आणि ते तिथून पळून निघून गेले। कारण त्यांना माहिती आहे की क्षणात विलक्षणात काही होऊ शकतं, कारण की ही जी काही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारावरची चालणारी शिवसेना आहे आणि त्याच्याही व्यतिरिक्त आमदार भरत गोगावलेंचे निष्ठावंत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। आणि म्हणून एकदा आम्ही सांगितलं कार्यकर्त्यांना, तर कार्यकर्ते काय करतील आणि काय नाही हे त्यांना कल्पना आहे। परंतु ठीक आहे, दरवर्षी जो कार्यक्रम चौकामध्ये व्हायचा त्या कार्यक्रमाचा खर्च ही देखील आमदार साहेबच द्यायचे। परंतु आता गेल्या 2 वर्षापासून जे काय उबाटावाले आहेत त्यांनी काल अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। महाड शहर पोलीस आणि नगरपालिकेच्या सीओनी सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं की दोन्ही गटाला परवानगी न देता, कारण त्याच्या आधी जर का आपण पाहिलं की 2 साईडला त्या ठिकाणी मंडप घालण्यात आले होते। एका साईडला उबाटाचे होते, एका साईडला रिक्षा स्टँडच्या बाजूला आमचे होते। परंतु आता त्यांनी सांगितलं की अखंड आमचा आहे, जसं का त्यांच्या बापाची मालमत्ता आहे। परंतु बाळासाहेब ठाकरे हे कुणाचे एकट्याचे व्यक्तिगत नाही आहेत। बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येकाच्या विचार आहेत आणि प्रत्येकाच्या शिवसैनिकाचे आहेत। म्हणून हा तणाव जो काही त्यांनी निर्माण केला त्याचा त्यांना फल भोगावं लागणार। तर आम्हाला असं समजलं की तिथं आमदार स्वतः रस्त्यावर उतरले होते प्रशासनाला दबाव देण्यासाठी की इथं कोणी कार्यक्रम करू नये म्हणून। जे म्हणतात बाळासाहेबांचे विचार नेणार आहेत पुढं, ते हेच विचार त्यांचे का की पुण्यतिथीसारखा कार्यक्रम करू नये, जगाला बाळासाहेब कळू नये किंवा तिथं कोणी नतमस्तक होऊ नये, हे त्यांचे विचार आहेत का? आणि आज जे त्यांनी काही केलं आहे ते महाराष्ट्राने पूर्ण बघितलं आहे, या महाड पोलादपूर विधानसभेने बघितलं आहे। कालपर्यंत आम्ही म्हणत होतो की या गद्दाराला गाडणार, पण काल आम्ही एक भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे की या गद्दाराला उभा गाडणार। आणि जर त्यांना कोणाला वाटत असेल की त्यांची ताकद जास्त आहे आणि ते दादागिरीवर प्रशासनावर आमच्यावर जोर करतील, तर त्यांनी असं मुळीच समजू नये। आम्ही काल शिवसैनिक फक्त तिथं जमा होतो, आमचे कोणी नेते नव्हते, तरी पण त्यांना त्यांचा आमदार घोषणा देत रस्त्यावर उतरावा लागला आणि प्रशासनावर दबाव घालावा लागला। तेव्हा कुठं त्यांचे काही विचार होते ते त्यांना फळ करायला लागले। काल खऱ्या अर्थाने त्यांनी दुसरीकडं मांडव घालणं अपेक्षित होतं। दरवर्षी आम्ही स्वतः परवानगी काढून तिथं मांडव घालत होतो। काल कोणतरी काहीतरी बोलले तिथं की आम्ही गेले 10 वर्ष मांडव घालतो। अरे कशासाठी हे खोटं बोलताय तुम्ही? आणि बाळासाहेबांच्या विचारावर जगणारे तुम्ही खोटं बोलता। कधी एकदा तरी परवानगीचा कागद तुम्ही आणा, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडू, आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊ। पण तुम्ही असं तुमच्या या गद्दार नेत्याला खुश करण्यासाठी जर काय बोलणार असाल तर ती गाठ शिवसैनिकांची आहे, एवढं लक्षात ठेवा। जय महाराष्ट्र। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की प्रशासनाचा गैरवापर करत शिंदे गटांनी काल नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत आम्हाला शिवाजी चौकामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जी आम्ही या अभिवादनाच्या स्थळासाठी जागा मागितली होती, ती जागा नगरपालिका प्रशासनाने नाकारली। आमचा न्यायिक हक्क त्या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने डावलला। त्यानंतर रात्री जेव्हा या सर्वाची माहिती आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला दिली, त्याच्यानंतर शिंदे गटाकडनं काही प्रतिक्रिया त्याच्यावरती आल्या। विभागून जागा त्या ठिकाणी मिळाली असती किंवा एकत्र कार्यक्रम केला असता, या गद्दारांच्या मांडीला मांडी लावून बसायची आमची मुळात इच्छा नाही। मुळात ज्या गद्दारांचा प्रवास कसे बसू मांडीला मांडी लावूनपासून सुरू झाला, तो आज अजितदादाच्या ताटातला घास खाण्यापर्यंत येऊन थांबलेला सर्व महाराष्ट्राने बघितलेला आहे। काल जेव्हा शिंदे गटाची प्रतिक्रिया आली त्यावेळेला त्यांचे प्रवक्ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेलेलं बाळासाहेब ठाकरेंना मान्य नसतं झालं। वास्तविक पाहता ज्या मुद्द्यावरती त्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंजीर खुपसला, तो खंजीर खुपसायचा मुद्दाच हा होता की राष्ट्रवादीचे लोक आम्हाला सहकार्य करत नाहीत आणि शिवसेनेला बुडवत आहेत, आणि म्हणून त्यांनी सत्तेतला त्यांचा सहभाग मोडत पक्ष मोडला,
या सर्व बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या कुटुंबामध्ये दुही निर्माण केली आणि आज तेच शिंदे त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्राने तुपासाठी उष्ट खाणारे लोक आज या ठिकाणी बघितलेले आहेत. याच्यापेक्षा अधिकची वेगळी प्रतिक्रिया या ठिकाणी देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.